नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत राधा भाग 2. लेखक समर. प्रकरण 2. विकास, तडजोड आणि आत्मीयता. वैभवी आणि श्रावणी महाविद्यालयात समान विषय शिकायच्या. पुढे दोघींना एकाच कंपनीत नोकरी मिळाली. महाविद्यालयात एकमेकींना हाय बाय करण्यापुरती असलेली मैत्री कंपनीत खऱ्या अर्थाने बहरली. नव्या ठिकाणी ओळखीचा चेहरा वेगळाच आधार देतो. त्यापूर्वी तो चेहरा कितीही रुक्ष, कुरूप किंवा अगदी नकोसा वाटत असला तरी अनोळखी व्यक्तींनी भरलेल्या खोलीत तो एक ओळखीचा चेहरा अगदी आपलासा वाटतो. अर्थात महाविद्यालयात शिकताना श्रावणी आणि वैभवी या दोघींना एकमेकींचा चेहरा अगदी नकोसा वाटत होता असं नाही, पण एकमेकींना पाहताच आनंद होईल असंही काही नव्हतं. महाविद्यालयातील अंतिम सत्रात आपण एकाच कंपनीत काम करणार आहोत हे माहीत झाल्यापासून दोघींनी संपर्क वाढवला. कंपनीत रुजू झाल्यावर रोज भेटणं बोलणं व्हायचं, त्यामुळे स्वाभाविकपणे आपुलकी निर्माण झाली. शिवाय एकाच मॅनेजरच्या हाताखाली काम करणाऱ्या दोघींमध्ये घनिष्ठ मैत्री होणं स्वाभाविक होतंच, कारण दोघींना एकाच व्यक्तीचा राग येत असल्याने आपापले अनुभव एकमेकींना सांगून तो राग बाहेर काढणं हा त्यांच्या दिनचर्येचाच भाग झाला होता. वर्षभरानंतर श्रावणीचं रोहितशी लग्न झालं. वैभवीला 28 वर्षांची होईपर्यंत लग्न करायचं नव्हतं. तिची ही भूमिका वैचारिक चिंतनातून नव्हे तर अनुभवातून निर्माण झाली होती. तिची आई एक गृहिणी होती आणि घरात कोणतीही गोष्ट घेण्यासाठी तिला वडिलांची परवानगी घ्यावी लागते हे ती बालपणापासूनच बघत होती. काहीही झालं तरी तिला आईसारखं हतबल व्हायचं नव्हतं. प्रश्न फक्त पैशांचाही नव्हता. वेळोवेळी वडिलांचा आवाज चढणं आणि आईने निमूटपणे त्यांची चिडचिड सहन करणं, माहेरी किती दिवस राहायचं हे सुद्धा सासरच्या मंडळींनी ठरवणं किंवा तिने शाळेत शिकलेला इतिहास, भूगोल कालांतरानं विसरल्यामुळे तिची थट्टा होणं हे सगळे प्रकार ती बघायची. यात काही वावगं आहे असं तिच्या आईलाही वाटायचं नाही. तिला क्वचितच प्रसंग हतबल वाटायचा, पण त्यालाही ती जगाची रीतच समजायची. वैभवीला हे सगळं नको होतं. श्रावणीच्या घरी असं चित्र आहे हे तिला माहीत असल्याने श्रावणी 24व्या वर्षीच लग्न करत असल्याचं पाहून तिला आश्चर्य वाटलं. लग्नाआधी त्या दोघींची शेवटची भेटही दुर्दैवाने या वादामुळेच दोघींच्या लक्षात राहिली. श्रावणी आनंदाने वैभवीला भेटण्यासाठी कॅफेत आली होती. इतकी महत्त्वाची गोष्ट लंच ब्रेकमध्ये सांगायची नाही असं तिने ठरवलं होतं. वैभवीला याची काहीच कल्पना नव्हती. श्रावणी आणि रोहित हे दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत एवढंच तिला माहीत होतं. ते लगेच लग्न करतील अशी शक्यताही तिला कधी वाटली नव्हती. श्रावणीने लग्न ठरल्याचं सांगताच वैभवी म्हणाली, काय, याच वर्षी लग्न? ती बातमी ऐकून वैभवीला आनंद होईल असं श्रावणीला वाटलं होतं. वैभवीच्या चेहऱ्यावरील आणि आवाजातील नकारात्मक आश्चर्य पाहून श्रावणीचं मन काहीसं दुखावलं. हो, त्यात काय, आम्ही कॉलेजपासून सोबत आहोत. मध्ये आम्ही दुरावलो, ते कमिटमेंटमुळे, इशूमुळे. तो प्रश्न आता सॉल्व्ह झाला असेल तर उशीर का करायचा? सहवास हेच तर प्रेमाचं ध्येय आहे. पण फक्त सहवासासाठी लग्न करावं का? तुझ्या जॉबचं काय? तुला माहिती आहे ना लग्नानंतर काय होतं? मूल झालं की आपल्यालाच त्या बाळाला सोडून जावंसं वाटणार नाही. गेलो तर सगळ्यांच्या दृष्टीने आपणच निष्ठूर ठरतो. त्यामुळे किमान त्याआधी आपल्याला स्वतःचा खर्च करता येईल इतकी तरी सेव्हिंग करायलाच हवी. खरंय तुझं, पण आमचं लव्ह मॅरेज असल्याने आम्ही काही मूल जन्माला घालण्यासाठी किंवा त्याच एका गोष्टीसाठी लग्न करतोय असं नाही. ते आम्ही प्लॅन करू शकतो. मी नोकरी करेनच. म्हणजे तू इथेच राहणार आहेस? रोहितची कंपनी तर पुण्यात आहे ना?
आपण एका उदात्त विचारधारेशी आणि स्त्रियांना प्रथमच मिळालेल्या स्वातंत्र्याशी प्रतारणा करत आहोत असं श्रावणीच्या अचेतन मनाला वाटल्याने ती वैभवी समोर उगाच डिफेन्सिव्ह झाली. ती संकोचून म्हणाली, मीच पुण्याला जाणार आहे. म्हणजे नोकरी सोडणार, कंपनी बदलणार, फक्त त्याच्यासाठी? आमच्यासाठी तो माझा निर्णय आहे. उगाच हट्ट करत बसण्यात काय पॉईंट आहे? तो माझ्याहून दुप्पट कमावतो. मला मिळून मिळून असं किती इन्क्रीमेंट मिळेल इथे? त्यापेक्षा दुसऱ्या कंपनीत हाईक घेऊन मलाही 4 पैसे जास्त कमवता येतील. हा तुझाच निर्णय असेल तर काही हरकत नाही. वैभवी प्रश्नांचा भडीमार थांबवत नव्हती. पण तुला हीच जॉब प्रोफाईल तू नव्या कंपनीतही मिळेल का? उगाच स्वतःचं काम वाढवून घेऊ नकोस. आता मात्र वैभवीचं बोलणं श्रावणीला इरिटेट करत होतं. काळजी असं वेगळं आणि समोरचा अगदी चुकीचा निर्णय घेत असल्याच्या आविर्भावात बोलणं वेगळं. तिची एक विशिष्ट भूमिका आहे. म्हणजे सगळ्यांनी तोच मार्ग अनुसरावा का? श्रावणी म्हणाली, वैभवी, मी काय म्हणते, माझं लग्न होतं हे तुला आवडलंच नाही आहे का? तुला काहीच आनंद झाला नाही हे तर उघडच आहे. आपण चुकीच्या वेळी खूप प्रश्न विचारले हे वैभवीलाही जाणवलं. पण आता ही जाणीव होण्याचा काहीच उपयोग नव्हता. श्रावणीचं मन दुखावलं होतं. खरं तर अनुश्री ही श्रावणीची अगदी बालपणापासून परममैत्रीण असूनही श्रावणीने वैभवीला ती बातमी आधी सांगण्याचा निर्णय घेतला होता. श्रावणीच्या मनात वैभवी हळूहळू अनुश्रीची जागा घेत होती. पण जी व्यक्ती आपल्या आनंदात आनंद मानू शकत नाही तिला जीवश्च कंठश्च मैत्रीण कसं म्हणायचं असं त्या क्षणी श्रावणीला वाटलं. वैभवी म्हणाली, सॉरी, मी वेड्यासारखी खूपच प्रश्न विचारत बसले. अर्थातच मला आनंद झालाय. खरं तर श्रावणीला त्या क्षणी तिथून उठून जावंसं वाटत होतं. रोहित हा इतर मुलांसारखा नाही. किंबहुना तो स्वतःच स्त्रीवादी आहे हे वैभवीला माहीत असून तिने असे प्रश्न विचारले होते ज्यातून वैभवीच्या मनात रोहितची प्रतिमा एखाद्या पुरुष वर्चस्ववादी पुरुषासारखी आहे असं दिसत होतं. वैभवीला श्रावणीचा स्वभाव माहीत असल्याने हे जाणवलं की श्रावणी आता आपल्याला लग्नाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेणार नाही. आपल्याला फक्त लग्नाचं आमंत्रण मिळेल तेवढंच. त्यानंतर दोघी थोडा वेळच बोलू शकल्या, कारण दोघींचा मूड खराब झाला होता. ओढून ताणून बोलण्यात आणि तिथे बसण्यात काहीच अर्थ नाही हे दोघींनाही जाणवलं. त्या प्रसंगानंतर दोघी फक्त श्रावणीच्या लग्नात एकमेकींना भेटल्या. पुढे त्यांची मैत्री एकमेकींच्या स्टेटसवर रिप्लाय देण्यापुरती मर्यादित राहिली. त्यामागे अजून एक कारण होतं. ते म्हणजे वैभवी 2 वर्षांनी कंपनी बदलून बंगळुरूला स्थायिक झाली. तिथेच तिला एक छान मुलगा सापडला आणि 2 वर्षाच्या डेटिंगनंतर त्यांनी लग्नही केलं. वैभवीने ठरल्यानुसार 28 वर्ष पूर्ण झाल्यावरच लग्न केलं. श्रावणी तिच्या लग्नाला जाऊ शकली नाही. वैभवी बंगळुरूला आणि श्रावणी पुण्यात असल्याने एकमेकींना भेटण्याची संधी दोघींना कधीच मिळाली नाही. त्या वैभवीला श्रावणी भेटणार होती. वैभवी बंगळुरूमधील नोकरी सोडून पुण्यात शिफ्ट झाली होती. ती तिच्या पतीसह पुण्यात स्थायिक होणार असेल किंवा तात्पुरती व्यवस्था म्हणून सध्या एकटी राहत असेल या 2 शक्यताच श्रावणीने गृहीत धरल्या होत्या. पण सत्य याहून धक्कादायक होतं. योग्य तितकी बचत करून आणि पूर्णतः स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं सामर्थ्य आल्यावरच लग्न करण्याचा निर्णय घेणाऱ्या वैभवीचा घटस्फोट झाला होता. किंबहुना तिने स्वतःच तशी मागणी केली होती आणि तो घडवून आणला होता. श्रावणीच्या बालपणी तिची आई अशा दूरच्या किंवा बरीच वर्ष न भेटलेल्या मैत्रिणींना भेटायची तेव्हा त्यांच्यासह त्यांची मुलं किंवा पती असायचे. श्रावणीच्या डोक्यातही तोच संदर्भ असल्याने तिच्या अचेतन मनाने घटस्फोटाची शक्यता गृहीतच धरली नाही. त्यामुळे श्रावणीने भेटल्यावर लगेच तिला विचारलं, कसं सुरू आहे सगळं? तू इथे एकटीच आलीस की नवऱ्यासह? वैभवीने क्षणभर नाट्यात्मक पॉज घेऊन मान झुकवली आणि दीर्घ उच्छ्वास सोडत म्हणाली, एकटीच आले आहे. कारण एकटीच आहे. आता आम्ही एकत्र नाही. म्हणजे? भेटल्या मला हा विषय काढायचा नव्हता. मी तुला सगळं सांगणारच होते, पण अगदी भेटल्यावर लगेच नाही.
तरी विषय निघालाय म्हणून सांगते. लग्न झाल्यावर पहिलं वर्ष गेलं, दुसरं गेलं, तिसरं गेलं. ज्या उणीवा लग्नापूर्वी माझ्या लक्षात आल्या होत्या आणि काळाच्या ओघात त्या दूर होतील अशी माझी अपेक्षा होती, त्या उणीवा दूर झाल्याच नाहीत. आमचं नातं आकर्षणापुरतं मर्यादित झालं. त्या उणीवांविषयी मी काही सांगत नाही, कारण मला तक्रारींचा पाढा वाचायचा नाही. त्याच्या दृष्टीने माझ्यातही काही उणीवा असतील आणि त्याला तुझ्यासमोर त्या अर्थातच मांडता येणार नाहीत. त्यामुळे तुझ्यासमोर एकच चित्र मला उभं करायचं नाही. थोडक्यात एवढंच सांगायचं आहे की आयुष्य एकदाच मिळतं आणि अगदी तुमच्या तिशीपासून तुम्ही कॉम्प्रोमाइज करत चुकीचा निर्णय घेतल्याच्या गिल्टमध्ये जगण्यापेक्षा असा ठाम निर्णय घेतलेला बरा. वैभवी तिच्या बोलण्यावरून ठाम आणि मजबूत वाटत असली तरी तिचं हृदय इतर कोणत्याही स्त्रीसारखंच मृदू आणि नाजूक आहे हे श्रावणीला माहीत होतं. घटस्फोटाविषयी बोलताना ती आतल्यात रडते हे श्रावणीला जाणवल्यावर तिने वैभवीचा हात हातात घेतला. आपण बऱ्याच वर्षांनी भेटतोय म्हणजे तुझी बाजू ऐकून मी तुला जज करेन असं अजिबात समजू नकोस. त्याची बाजू मला कळाली काय नाही कळाली काय, जे घडायचं आहे ते घडून गेलंय. माझ्यासाठी तू महत्त्वाची आहेस. त्यामुळे मोकळेपणाने शेअर कर. आपल्या मनातलं आपण कोणाला सांगितलं तर आपल्यालाच हलकं वाटतं. डोळ्यात आलेला अश्रू अगदी वेगाने टिपत वैभवी म्हणाली, नाही, आधी तू सांग, घरी सगळे कसे आहेत? प्रज्ञा अगदी गोड आहे हं. अधूनमधून फोटो टाकतेस तेव्हा बघते मी तुला असा विषय वळवू देणार नाही. भेटल्या महत्त्वाच्या विषयाबद्दल बोललो तर काय झालं? कायम आनंददायी गोष्टींबद्दलच बोलायला हवं असं काही आहे का? मैत्रिणी कशासाठी असतात? मला सांग, हे कधी झालं? काही दिवसांपूर्वीच. त्याची काय प्रतिक्रिया होती? मी घटस्फोट मागेपर्यंत त्याने मला गृहीत धरलं होतं. मी अशी काही मागणी करेन याचा त्याने विचारही केला नसावा. मला सर्वाधिक खटकणारी गोष्ट हीच होती. दोन व्यक्ती लग्न करतात तेव्हा त्यांनी आजन्म एकमेकांसह राहण्याचं वचन अवश्य द्यावं. पण एकमेकांसह राहणं आणि सहजीवन यांमध्ये काही फरक आहे की नाही? फक्त वचन दिलंय आणि घटस्फोटाची शक्यता नाही म्हणजे तुम्ही बॅचलर रूममेटसारखं राहणार का? त्यालाही एकमेकांसह राहणंच म्हणतात. एकदा वचन दिलं म्हणजे आता ते नातं टिकवण्यासाठी आणि ताजं ठेवण्यासाठी काहीच प्रयत्न केला नाही तरी चालतं असा एखाद्याचा समज झाला असेल तर आपण काय करणार? हे चूकच आहे. पती पत्नीचंच काय तर कोणतंही नातं टिकवण्यासाठी एफर्ट्स घ्यावेच लागतात. दोघांनीही एकमेकांमध्ये जीव ओतावाच लागतो. त्याशिवाय आयुष्यावर साथ देण्याची ऊर्जा कुठून येणार? सहजीवनाच्या सुरुवातीलाच ती ऊर्जा अपुरी वाटत असेल तर अजून 10 वर्षानंतरचं काय? तेच तर पुरुषांना वाटतं की महागड्या भेटवस्तू किंवा फुलं दिली आणि स्तुती केली की झालं. त्यांचाही काय दोष? सिनेमांमध्ये आणि टी व्हीवर असंच वारंवार पाहून पुरुषांच्या मनात चुकीची समजूत निर्माण होणारच. पण त्या पलीकडेही खूप काही आहे. अर्थातच मी दिवसाखेरीस ऑफिसमध्ये काय झालं, कोणी मदत केली, कोण चुकलं हे सांगत असेन तर त्याच्या दिवसाविषयी त्याने काहीतरी सांगणं अपेक्षित असतं. तरच सहजीवनाचा फील येईल ना. मला फक्त एक श्रोता नकोय, मला संवाद साधणारा सोबती हवा आहे. भले त्याने माझ्या एवढं बोलू नये पण किमान संवादात सहभागी तरी व्हावं. एकाने असं थंडगार पडून राहणं आणि दुसऱ्याने उत्साहित असणं या परिस्थितीतून कधीच काहीच निष्पन्न होणार नाही. खरंय, मलाही हे पटतंय. वैभवी भरभरून बोलू लागली. दुसरं म्हणजे त्याच्या मैत्रिणी. लग्न करताना त्याला बऱ्याच मैत्रिणी आहेत हे मला माहीत होतं. पण लग्न झाल्यावर अनेक समीकरणं बदलतात असा आपला जो समज असतो त्यानुसार त्या मैत्रिणींचं वर्तनही बदलेल असं मी गृहीत धरलं होतं. तसं काहीच झालं नाही. त्यांची जवळीक आणि एकमेकांसह चालण्या बोलण्याची पद्धत मला कायम खटकायची. पण आपल्याच मनात जेलसी आहे आणि ती काही चांगली भावना नाही असं मानून मी त्याकडे दुर्लक्ष करायचे. माझं मत तेव्हा बदललं जेव्हा मला आठवडाभर ऑफिसमध्ये लेट नाईट बसावं लागलं आणि माझ्या शेजारी बसणाऱ्या माझ्या कलिगसह मी त्या आठवड्यात जेवण एकत्र केलं. एकच ऑफिस आणि एकच कॅन्टीन असल्यावर जेवण एकत्र होणं यात काहीच वेगळं नव्हतं.
हे तुलाही माहीत आहे आणि त्यालाही. पण त्याला ते सहन झालं नाही. तेव्हा मी विचार केला की याच्या ढिगभर मैत्रिणींसह आम्ही किती आउटिंग करतो. कधी कधी हा परस्परही त्यांना भेटून येतो. इथे मी ऑफिससारख्या ठिकाणी माझ्या कलिगसह कामाची चर्चा करत बोलले तर हा जेलस झाला. माझे ढिगभर मित्र असते तर काय झालं असतं. वैभवी बराच वेळ बोलत असल्याने आता आपल्यालाही काहीतरी बोलणं भाग आहे हे श्रावणीच्या लक्षात आलं. तिच्याकडे सांगण्यासारखा बऱ्याच आनंददायी आठवणी होत्या, पण तिला विषयाला धरूनच बोलावं लागणार होतं. अशा वेळी समोरच्याला रिलेटेबल वाटेल असंच काहीतरी बोलावं लागत असल्याने ती म्हणाली, या जेलसीने किती गडबड होते हे मी सुद्धा एकदा अनुभवले. सुदैवाने ते आम्ही वाढू दिलं नाही म्हणून बचावलो. त्याच्या मनात जेलसी होती का तुझ्या? त्याच्या मनात जेलसी होती असं म्हणण्यापेक्षा शंका किंवा एका माणसावर संशय आला होता, जो खरा ठरला. पुढे माझ्या मनातही संशय आला. शेवटी गैरसमज दूर झाल्याने सगळं पुन्हा सुरळीत झालं. बरं झालं. अगं, जेलसी एक वेळ बाजूला ठेव. हळूहळू तो नवरा म्हणून आपल्या आजोबांसारखा व्हायला लागला. म्हणजे? मी भांडी घासते तर हा सोफ्यावर बसून राहील. आठवड्यात 1-2 वेळा मदत करू का विचारेल. पण आपण त्या दिवशी नाही म्हणालो तर पुढील 3-4 दिवस पुन्हा विचारणारही नाही. मी भांडी घासते तोवर स्वतःहून उठून वॉशिंग मशीन लावणं वगैरे काही नाही. मी करते म्हटल्यावर मलाच करू दे. मी गृहिणी असते तर ते मी समजून घेतलं असतं. पण आमच्या कामाच्या वेळासारख्या असूनही घरी येऊन मला गृहिणीसारखंच काम करावं लागणं मला किती खटकत असेल याची तू कल्पना करू शकतेस. जे मला नको होतं तेच सगळं होत होतं. माझा विकास पूर्णतः खुंटला होता आणि मी जशी होऊ नये असं मला वाटत होतं तशीच मी होत होते. एक विचारू? विचार ना. तू अशा मुलाशी लग्न करशील असं मला कधीच वाटलं नाही. तुझं लव्ह मॅरेज होतं. मग तू असा मुलगा का निवडलास? सॉरी, म्हणजे तुला दोष द्यायला नाही म्हणते मी. माझ्या मनात पहिला प्रश्न हाच आला म्हणून विचारते. मलाही हाच प्रश्न पडतो. खरं तर याबद्दल 2 प्रश्न पडतात. एक म्हणजे आमचं ते लव्ह मॅरेज होतं की एकमेकांचं रूप एकमेकांना प्रचंड आवडल्याने बाकी सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून आणि प्रेमाचा खरा अर्थ विसरून केलेलं लग्न होतं. दुसरा प्रश्न असा पडतो की आमच्यात प्रेम होतं असं मानलं तर मग लव्ह आणि मॅरेज या पूर्णतः 2 वेगळ्या गोष्टी आहेत असं म्हणावं का? प्रेम आहे म्हणजे सहजीवन सुंदर असेलच याची शाश्वती देता येते का? खूपच गंभीरपणे याचा विचार करावा लागेल. हे मी सुद्धा मान्य करते की एखादी समस्या आल्यावर आपण आता करतोय तसा गंभीरपणे विचार करतो, पण मनात भावनांचा प्रवाह वाहू लागतो तेव्हा आपण इतका गंभीरपणे विचार करत नाही. राहिला प्रश्न प्रेम आणि सहजीवन वेगळं असण्याचा, तर मला तू म्हणतेस तसं वाटत नाही. प्रेमामुळे सहजीवन अर्थातच बहरतं, सुंदर होतं. प्रश्न प्रेमात असण्याचा आणि प्रेमाला समजून घेण्याचाच आहे. तारुण्य आपल्या मनात नदीसारखं खळखळतं, तेव्हा अशी एखादी चूक होऊ शकते. तेव्हा आपण निर्धास्तपणे असं काही निर्णय घेतो. मला अजूनही हे पटत नाही की तू भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेतला असावा. तुला एखादा मॅच्युअर चांगली साथ देणाराच मुलगा आवडेल असं मला वाटायचं. कसं सांगू, मुलं कधी नव्या विचारांचे आणि कधी जुन्या विचारांचे होतील हे काहीच सांगता येत नाही असं मला वाटू लागले. पुरुषांनी आजवर जे केलं ते स्त्रीनं केलं की स्त्री चारित्र्यहीन ठरते. पण एखाद्या पुरुषाने युगानुयुगे केलेल्या चुका पुन्हा केल्या तरी त्याला चारित्र्यहीन म्हणायचं की नाही हे ठरवण्याचा अधिकार पुरुषांना आपल्याकडेच ठेवायचा असतो. ते आपल्या हिशोबानुसार तोलून मापून ठरवतात की अमुक अमुक पुरुषाच्या 2 चुकांकडे दुर्लक्ष करून 4 चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन दिलं तर त्या उदाहरणाचा वापर आपण आपल्या आयुष्यात कसा करू शकू? ते उदाहरण आपल्या फायद्याचं ठरेल का? मी त्याच्याविषयी माझ्या नातेवाईकांना सांगितलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरही असेच भाव होते. त्यांनी आधी चाचपणी केली की हिच्या नवऱ्याच्या चुकांना चूक म्हटलं तर आपल्या चुका प्रकाशात येतील का? आपल्याला कितपत त्रास होईल? त्यानंतरही ते सावधपणेच बोलले, तुला या सगळ्यांच्या टोमण्यांना आणि समाजाच्या दृढ दृष्टिकोनालाही सामोरं जावं लागेल.
तू घटस्फोट मागितला म्हटल्यावर तुलाच कसं जुळवून घेता आलं नाही, असा संसार म्हटला की तडजोड आलीच हे सूत्र अनुसरता आलं नाही, असं म्हणणारे खूप लोक असतील. त्यांच्या भीतीपोटीच मी अनेक महिने तो विचार मनातच ठेवला होता. याचा त्रास जितका मला होणार तितका माझ्या आईवडिलांनाही. तू लोकांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. 2-3 वर्ष संधी दिल्यावर तू हा निर्णय घेतलायस. हा काही तडकाफडकी घेतलेला निर्णय नाही आहे. मी पोटगीही मागितली नाही. माझं मी कमवेन आणि पुढे जाईन. मला कोणाचाही पैसा नको, त्याचा तर अजिबातच नको. निदान तुझ्यावर ही टीका तरी होणार नाही. श्रावणी बोलून गेली. ते वाक्य वैभवीला दुखावणारं तर नव्हतं ना, हा विचार लगेच तिच्या मनात आला. पण शब्दांना परत घेणं शक्य नव्हतं. टीका वगैरे सगळं गौण आहे ग. आता पुन्हा नव्या सोबत्याचा शोध घेणं खूप अवघड असणार आहे. मनात सतत सगळं फिसकटायची भीती असेल. खरंच आपला काळ कसा विचित्र आहे ना. ज्यांना फक्त मौज मजा करायची आहे त्यांच्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण ज्यांना एक सिरियस रिलेशनशिप हवी आहे त्यांना योग्य जोडीदार मिळणं किती अवघड झालं आहे. अशा परिस्थितीत मनाला धक्का बसल्यावर पुन्हा एखाद्या पुरुषावर मी विश्वास कसा ठेवू? ते खूप अवघड असेल. तुझं सांत्वन करण्यासाठी खोटं सांगण्यात अर्थ नाही. ते अवघडच असेल. पण तू सध्या त्याचा विचार करू नकोस. 1 स्टेप ॲट अ टाईम. एका वेळी एकाच पायरीचा विचार करायचा. आता इथे स्थिरस्थावर होणं आणि मनाला जास्तीत जास्त शांत करणं महत्त्वाचं आहे. हो. दोघींनी एकमेकींकडे स्मित करत पाहिलं. आता तुझं सांग. खरं म्हणजे मीच तुला आधी सॉरी म्हणायला हवं. मला तो दिवस अजूनही आठवतोय. तू अगदी आनंदाने मला निर्णय सांगायला आलीस आणि मी तुझ्यावर प्रश्नांचा भडीमार केला. कुठे जुन्या गोष्टी लक्षात ठेवतेस? विसरते. तू विसरली असशील तर मीही विसरेन. तुझा निर्णय योग्य होता ते आता सिद्धही केलं आहेस. त्यामुळे मला अजून वाईट वाटत होतं. आपल्याला काय म्हणायचं आहे हे वैभवीला नीटपणे सांगता आलं नाही. म्हणजे? वैभवी तिचं वाक्य सावरत म्हणाली. तुझा निर्णय योग्यच होता आणि तरी मी तेव्हा तो चुकीचा निर्णय असल्याप्रमाणे तुला प्रश्न विचारले. त्यामुळे मला वाईट वाटत होतं. आताही त्याचं वाईट वाटतं. आपल्यात उगाच दुरावा निर्माण झाला. दुरावा वगैरे काही नाही. आता तू पुण्यात आली आहेस ना, हीच आपल्या मैत्रीची नवी सुरुवात. श्रावणीने तिच्या आयुष्याबद्दल बोलायला सुरुवात केली. रोहितचा जॉब, प्रज्ञाची शाळा आणि सगळ्यात होणारी स्वतःची कसरत तिने वैभवीला सांगितलं. मला भेटायला आवडेल तुम्हा तिघांना, वैभवी स्वतःहून म्हणाली. म्हणजे काय? भेटायचंच आहे. मावशीला भेटून प्रज्ञालाही खूप आनंद होईल. बघ हं, नंतर म्हणशील की मावशी माझ्या मुलीला बिघडवते. मावश्यांचं कामच असतं ते. तुला आधीच याची कल्पना आहे हे बरं आहे. दोघींना एकमेकींना भेटून आनंद झाला होता. भेटही अगदी छान झाली. पुढील आठवड्यात पुन्हा भेटण्याचा बेत ठरवूनच दोघींनी निरोप घेतला. श्रावणी घरी परतल्यावर वैभवीचाच विचार करत होती. सहजीवनात वैभवीचा आत्मिक विकास तर खुंटलाच, शिवाय तो प्रवास उलट्या दिशेने होऊ लागला. राधा म्हणाली होती की प्रेमाला विकासच अपेक्षित आहे. वासना आणि प्रेमात हाच फरक आहे. वासनेला विकासाशी काहीच घेणं देणं नसतं. नात्यात विकास होत नसेल तर ते नातं फक्त वासनेमुळे टिकून आहे हे ओळखावं. बहुधा तेच वैभवीने ओळखलं. दोघेही अधिक विवेकी, समजूतदार आणि प्रेमळ होण्याऐवजी वैभवी स्वभावाने तिच्या पतीसारखी झाली असती तर त्यांचं नातं तसंही कोमेजलेल्या वृक्ष फुलाप्रमाणे झालं असतं. अशा फुलाच्या पाकळीला स्पर्श केला तरी तिचा चुरा होतो. वैभवीची कथा ऐकून तिच्या मनात स्वतःचा विचारही आलाच. सहजीवनात आपला विकास झाला आहे का? वैभवीला ज्या गोष्टी खटकत होत्या त्या आमच्यात तरी नाहीत किंवा मला त्या खटकत नसतील. म्हणायला एक सुंदर घर आहे, एक गोंडस मुलगी आहे. जीवनाचा प्रवास कोणत्याही मोठ्या अडथळ्याशिवाय त्याच्या नैसर्गिक गतीने सुरू आहे. आम्ही पूर्वीपेक्षा अधिक प्रगल्भ झालो असेल का? आमचा आत्मिक विकास झाला? बहुधा या प्रश्नाचं उत्तर हो असंच असेल. विशेषतः प्रज्ञाच्या जन्मानंतर आम्हा दोघांच्या मनात जी जबाबदारीची नवी भावना निर्माण झाली तिच्यामुळे आम्ही जास्त मॅच्युअर झालो.
प्रज्ञा बघता बघता मोठी होणार, तिचं एक स्वतंत्र विश्व निर्माण होणार आणि त्यात आपली भूमिका फक्त तिच्या उदरभरणापुरती मर्यादित राहील. 21व्या शतकातली ही वस्तुस्थिती आपण स्वीकारायलाच हवी. आपणच मागच्या शतकाच्या अपेक्षा मनात बाळगल्या तर ती आपलीच चूक. मग ती मोठी झाल्यावर माझ्या मनात गिल्ट असेल का? लग्नानंतर टप्प्याटप्प्याने माझी करिअरविषयी असलेली भूमिकाही बदलली आणि मी शेवटी घरून काम करणारी आई झाले. राधा म्हणाली होती की आम्ही गोपगोपी एकत्र काम करायचो, जबाबदाऱ्या वाटून घ्यायचो. तसंच आजच्या काळानुसार आम्ही दोघांनी केलं आहे. घरी राहून काम करणं माझ्यासकट सगळ्यांच्या सोयीचं आहे आणि ऑफिसमध्ये गेलं म्हणजे काही काम केलं असं समजण्याचा काळही मागे पडलाय. श्रावणी स्वतःच मनात शंका आणून स्वतःच त्याचं निरसन करत होती. तिच्या मनात विचारांची कालवाकालव होण्यामागे एक साधा शब्द होता, जर. या शब्दाने सुरू होणारी वाक्य तिच्या महत्वाकांक्षेला छेडत होती. इंग्रजीत व्हॉट इफ म्हणतात तसं काहीसं. जर मी मोठी उडी मारण्याचा प्रयत्न केला तर? वैभवीच्या आणि आपल्या पगारात किती फरक असेल याचं गणित तिने मनातल्या मनात केव्हाच केलं होतं. प्रश्न केवळ पगाराचा नव्हता तर पदाचाही होता. एका ठराविक वयानंतर तुम्ही किती कमवता, त्यापेक्षा तुमची बढती होतं तुम्ही कोणत्या पदापर्यंत पोहोचलात हा प्रश्न नोकरदार वर्गासाठी महत्त्वाचा होतो. मॉस्लोने सांगितलेल्या गरजांच्या क्रमामध्ये एस्टीम हे आर्थिक सुरक्षेहून 2 पायऱ्या वर आहे. प्रेमाची गरज ही आर्थिक सुरक्षा मिळालेल्या व्यक्तींसाठी अधिक महत्त्वाची, तर प्रेम मिळाल्यानंतर प्रतिष्ठेची गरज अधिक महत्त्वाची होते. श्रावणी बराच काळ एकाच स्वरूपाचं काम करत होती. लवकरच कृत्रिम बुद्धिमत्ता तिचं काम सहजरित्या आणि क्षणार्धात करू शकेल आणि आपली गरज 2-4 वर्षातच संपेल अशी भीती श्रावणीच्या मनात आली. तसं होऊ द्यायचं नसेल तर सतत काही ना काही शिकणं आणि अद्ययावत होणं गरजेचं होतं. वेळप्रसंगी पूर्णतः वेगळ्या ज्ञानशाखेचा अभ्यास करावा लागला तरी तो करण्याची तयारी ठेवणं आवश्यक होतं. रोहितला घरी आल्यावर असा कोर्स करण्यासाठी तासभर तरी वेळ मिळायचा, पण तो श्रावणीला मिळू शकायचा नाही. रोहितने घरातील एकमेव कमवणारी व्यक्ती होणं कुटुंबाच्या आर्थिक गणितासाठी चांगलं नव्हतं आणि श्रावणीला तिचा इतक्या वर्षाचा अभ्यास केवळ अद्ययावत होता न आल्यानं वायाही जाऊ द्यायचा नव्हता. आपण अद्ययावत व्हावं असं तिला कायमच वाटत होतं, पण प्रज्ञाची बालवाडी झाल्यावर, मग पहिली झाल्यावर, मग दुसरी झाल्यावर अशा प्रकारे ती तिचं नियोजन पुढे ढकलत होती. ती वेळ आता आली आहे का? आपण रोहितशी बोलावं का? पण अंतिमतः तडकाफडकी कोणताही निर्णय घेऊ नये असा विचार करून श्रावणीने ती विचार शृंखला मोडली. किमान 2 आठवडे त्याबद्दल गांभीर्याने विचार करूनच अंतिमतः रोहितशी बोलायचं असं तिने ठरवलं. वैभवीने आपल्या मनात काहीतरी भरवलं आणि त्यामुळे आपण अचानक हा विचार केला असा रोहितचा गैरसमज होऊ नये म्हणून तिने 2 आठवड्यांचा वेळ घेण्याचं ठरवलं. ते ठरवून ती तिच्या दैनंदिन कामामध्ये व्यग्र झाली.